टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कल्याण पूर्वेमध्ये तरुणीला मारहाण झालेली तरुणी कल्याण पूर्वेतील जानकी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। नेमकी तिची कशा पद्धतीने तिचा उपचार सुरू आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत जानकी रुग्णालयाचे डॉक्टर जितेंद्र गुप्ता। जितेंद्रजी सांगा, जी मुलगी आलेली आहे ती काल आपल्याकडे आपण उपचारासाठी या ठिकाणी दाखल झालेली आहे, तिची आत्ताची परिस्थिती काय आहे, कशा पद्धतीने तिचा उपचार सुरू आहे? काल ती मुलगी आपल्या हॉस्पिटलमध्ये आली आहे आणि आपण त्याला ॲडमिट केलं आहे। सध्या त्याला मार भरपूर लागला होता आणि त्याला नेकमध्ये स्पाझम बसलेला आहे आणि पोटात मार लागलेला आहे, छातीमध्ये मार लागलेला आहे, हातामध्ये फ्रॅक्चर आलेला आहे त्याचा। सध्या त्या हिशोबाने ऑर्थोपेडिकनी बघितलं, त्यांनी त्याच्यावर उपचार चालू केला आहे सगळं। बाकी पोटाचा CT केला होता, एवढा म्हणजे आतमध्ये पण जास्त मार तर नाही, पण थोडा त्यामध्ये पोटात त्याला दुखतोच पण आहे आणि चेस्टमध्ये पण दुखतोय। त्या हिशोबाने आपण ट्रीटमेंट चालू केलेलं आहे त्याचा। कालपेक्षा आज त्याची परिस्थिती थोडी सुधार झालेली आहे। थोडा नेकमध्ये त्याला स्पाझम आहे, तर ते आता MRIचा रिपोर्ट आल्यावर समजेल काय आहे ते। पण ते नेकमध्ये जे लागलं त्याचा गंभीर काय परिणाम होऊ शकतात का? कारण उपचार त्याचा आता सध्या रिपोर्ट आल्यानंतरच आपण काही सांगू शकतो। कसं आहे की त्यामध्ये जर काही मोठा असेल तर आपण रिपोर्टच्या हिशोबाने सांगू शकणार काय करू शकतो त्याच्यावर आपण। तिच्यावरती असं म्हणजे गंभीर कुठला आजार होऊ शकतो की पॅरालाइज वगैरे किंवा वेगळं काही असं काही त्याच्यामध्ये होऊ शकतं का? रिपोर्ट आल्यावरच आपण सांगू शकतो। जर मार लागला असेल तर ते समजेल किती म्हणजे इजा झालेली आहे त्याचा, आणि कधी कधी जर मार जास्त असेल तर प्रॉब्लेम नंतर होऊ शकतो। पण सध्या आता बघून असं वाटत नाही आहे की त्याला काही एवढा म्हणजे आतमध्ये नाही, पण आहे त्याला मार भरपूर आहे, पूर्ण अंगाला मार लागलेला आहे। आणि जसा त्याने मारलेला आहे तो एकदम अमाणूस व्यक्ती आहे आणि तो राक्षसी प्रवृत्तीचा माणूस आहे, तो व्यवस्थित नाही आहे। अशा माणसांना आपल्याला समाजामध्ये अशा लोकांना आपण सजा द्यायलाच पाहिजे, हे आपलं गव्हर्नमेंट करून आपली एक हे आहे मागणी आहे। आणि दुसरी गोष्ट आपण पाहिलं गेलं तर आता तिच्या बॉडीवरती नेमकं फ्रॅक्चर किती झालेले आहेत? कारण ज्या पद्धतीने तिचा उपचार सुरू आहेत, हाताला पण लागल्या, चेस्टला पण त्या ठिकाणी लागलेले आहेत, तर तिकडेही काही जास्त फ्रॅक्चर वगैरे आहे? फक्त त्याला हातात फ्रॅक्चर आहे थंबमध्ये, आणि छातीमध्ये आता एक्सरेमध्ये तर दिसत नाही आहे, तर HRCTचा रिपोर्ट पेंडिंग आहे, त्याच्यामध्ये समजेल आपल्याला काय ते। किती दिवस तरी अंदाजे लागतील तिला उपचारासाठी बरं होण्यासाठी? 2-3 दिवसात आपल्याला समजेल ते काय आहे त्याचं। पण आता सध्या परिस्थिती थोडी चांगली होत आहे त्याची, आणि ती पण आता एकतर ती मेंटली शॉकमध्ये आहे आणि त्या शॉकमधून त्याला पहिल्या तेथून आपल्याला बाहेर काढायचं आहे। त्याला काउन्सिलिंग करतोय आपण, त्याला समजवतोय आता घाबरायची गरज नाही आहे, आपण सगळे तुझ्या सोबत आहे, बाकी आम्ही त्याला काही गरज नाही, ते टेन्शन घेऊ नको, आम्ही सगळं तुझं बघतोय, तुझ्यावर व्यवस्थित लक्ष देणार आहे, काही प्रॉब्लेम काही त्याला सांगितलं घ्यायची गरज नाही आहे त्यांना। एकंदरीत पाहिलं तर मुलीवरती जे उपचार आहेत ते रुग्णालयाकडनं सुरू आहेत, मात्र ती अजूनही तणावामध्ये असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे। यासाठी तिचं काउन्सिलिंग देखील केलं जातं आहे, कारण जो मारहाणीचा शॉक आहे तिच्या डोक्यात बसलेला आहे आणि त्याप्रमाणे तिची वागणूक ठेवते आणि ती लवकर त्या जागेवरनं उठतही नाही। 2 डॉक्टर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत, जे काउन्सिलिंग करतात, सकाळ आणि संध्याकाळ तिची तपासणी करतात आणि त्यानंतर तिचा पुढचा उपचार हे करत असताना या ठिकाणी दिसून येत आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर सध्या काही रिपोर्ट्स अजून पेंडिंग आहे आणि ते आल्यानंतर पुढचा उपचार देखील होणार असल्याचं डॉक्टरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।